गुड मॉर्निंग, मी मनाली. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात करणार आहोत तर रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धानं. कारण रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध आता चांगलंच भडकलंय. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्राचे हल्ले करण्यात आलेले आहेत. कीव्हच्या वायव्येस असलेल्या मोक्याचं विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. तर 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं अंतोनोव विमानतळावर ताबा मिळवलेला आहे असा दावा रशियन लष्करानं केला आहे. कीव्हवर हल्ला केलेला असून भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रयही घेतला असून काही नागरिक देश सोडून जात आहेत. तर कीव्ह शहरामध्ये स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियानं मात्र कीव्हवर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतिन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी देखील दर्शवली आहे. तर रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध हे आता आणखीनच पेटलेलं असून रशियन सैन्य आगेकूच करताना दिसत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. कीव्हच्या वायव्येस असलेल्या मोक्याचं विमानतळ देखील ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केलेला आहे. 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं अंतोनोव विमानतळावर रशियानं ताबा मिळवलेला आहे असा दावा रशियन लष्करानं केलाय. तर कीव्हवर हल्ला केलेला असून भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय. तिथे सगळे जाऊन नागरिक बसत आहेत आणि काही नागरिक देश सोडून जाताना दिसत आहेत. तर कीव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र कीव्हवर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतिन यांनी युक्रेननं जर शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी देखील दर्शवलेली आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. युक्रेनमधल्या कीव्ह इथली युक्रेनची राजधानी कीव्हमधली ही दृश्य आहेत. रशियाकडून गेल्या 3 दिवसांपासून तिथे स्फोट सुरू आहे. रशियाने मात्र हा हल्ला केला नसल्याचं म्हटलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय किती भयावह परिस्थिती कीव्ह येथे सुरू झालेली आहे. तर आपण सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. थेट आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि आपण पाहतोय जसजसे दिवस पुढे होत चालले तसतसे हे युद्ध आणखी भडकत चाललेलं आहे. तर याची झळ संपूर्ण जगाला तर बसतेच आहे, मात्र युक्रेनमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून भयावह परिस्थिती पाहायला मिळते. बरोबर आहे. मनाली खास करून जर बघितलं आपण तर जी युक्रेनमधली ज्वालाघाई परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी लाईट्स नाही आहे, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत आहे आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोबतच जर बघितलं प्रत्येक युक्रेन नागरिक हा स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगत आहे. आणि सोबतच जर बघितलं तर युक्रेन आणि रशियामधला जो वाद झालेला आहे, या वादाचा परिणाम असा झाला की युद्धाच्या स्वरूपात आता रशिया दावा करते की जर युक्रेनने शरणागती पत्करली तर आम्ही निश्चितपणे वाटाघाटी तयार करण्यासाठी तयार आहोत. पण त्यापूर्वी संपूर्ण युक्रेनचे प्रमुख शहर कीव्ह सारखं जे राजधानीचं शहर आहे, त्या राजधानीच्या शहरांमध्ये जर बघितलं तर अनेक इमारतींमध्ये आगी लागलेल्या आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण की ज्या पद्धतीनं बॉम्बस्फोट सुरू आहे, रस्त्यावरती रणगाडे आहेत, लष्कराच्या गाड्या या फिरत आहे आणि रशियन सरकारने ज्या पद्धतीने त्यांचे सैनिक वागत आहे, एक प्रकारे शत्रू राष्ट्राप्रमाणे वागत आहे आणि ते अनेकांना भीतीचं वातावरण आहे त्यांच्या मनात. आणि अनेक युक्रेन नागरिक जे सैनिक आहेत त्यांनी देखील सध्या त्यांच्याकडे आत्मसमर्पण केलेलं आहे. असं असताना सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याचा मोठा जगावरती परिणाम होतोय. म्हणाली जर बघितलं तर भारतामध्ये या सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे LPG, CNG आणि जे ऑइल आहे, ज्याला आपण फूड ऑइल म्हणतो. जसं उदाहरणार्थ सूर्यफुलाच्या संदर्भातलं एक मोठं आयात आपण भारत करत असतो आणि जवळपास 70% जवळपास आयात आपण करत असतो. त्यानंतर पॅमोलिन तेल जे आहे ते देखील आपण
खास करून या युक्रेनच्या माध्यमातून आयात करत असतो. त्यामुळे भारतासाठी एक मोठा धोकाच आहे, पण सोबत जगालाही त्याचा धोका निर्माण झालेला आहे. कारण की ज्या पद्धतीनं एक ऑइल कंट्री आहे युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश, आणि सोबतच बहुतांश बिझनेस हा त्यांच्या माध्यमातून जगभरात होत असतो. आणि जगभरातले युक्रेनचे नागरिक आता भयग्रस्त झालेले आहे, कारण की अनेक राष्ट्रामध्ये हे ज्या पद्धतीने नागरिक आहेत ते रस्त्यावरती उतरून भारतीय नागरिक तर आहेच, अनेक ज्या पद्धतीचे व्हिडिओ आपण बघतोय म्हणाली, हे अतिशय दुःखदायक आहे आणि भीतीदायक वाटतंय. लोकांमध्ये थरकाप उडवणारे व्हिडिओ आपल्याला पुढे येत आहे. आणि क्षणाक्षणाचं जर अपडेट घेतला आपण तर आज जे एक 2 विमानं येणार आहे, एक मुंबईला आणि एक दिल्लीला जर बघितलं आपण, तर त्यामध्ये जर पहिलं विमान 9:30 वाजता येणार होतं, पण त्या संदर्भात अजूनही कुठली स्पष्टता नाही आहे. कारण की रात्री ज्या पद्धतीने माहिती आली होती की ते रात्री 2 वाजेपर्यंत हे विमान भारतातून खास करून रोमानियाला गेलंच नाहीये, त्यामुळे ते विमान केव्हा परतेल त्यामुळे अजूनही सशंकता आहे. आणि साधारणतः जर बघितलं, समजा रात्री उशिरा जरी विमान गेलं तर साधारणतः दुपारच्या नंतर ते विमान भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीच्या विमानाची जी वाट सगळ्यांना होती की 9:30 वाजता साधारणतः येईल 9:40 त्या अगदी संदर्भात बरोबर अजूनही आहे कोणी प्रशांत. स्पष्ट आपण नाही. पाहतोय खरं तर सगळ्यांच्याच मनात आहे की नो वॉर, युद्ध थांबवा. पण आता पुतिन यांनी म्हटलेलं आहे की शरणागती जर युक्रेननं पत्कारली तर आम्ही चर्चेस तयार आहोत. आमचं जे शिष्टमंडळ आहे ते तुमच्याशी चर्चा करेल. तर वाटतं की युक्रेन शरणागती पत्कारेल? नाही, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, युक्रेनची जर शक्ती जर बघितली आणि त्यांचं सैन्यबळ बघितलं तर रशियाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे. जर जर उदाहरणार्थ बघायचं झालं तर एशिया खंडामध्ये जर बघितलं, भारत आणि श्रीलंका असे हे तुलना करता येईल. तर श्रीलंकेचं खास करून युद्धबळ आणि भारताचं युद्धबळ यावर एवढा फरक रशिया आणि युक्रेनमध्ये आहे. हे सर्वसामान्य प्रेक्षकांना समजण्यासाठी आहे. पण ज्या पद्धतीनं युक्रेनची जर आपण युद्धशक्ती बघितली तर तिथले नागरिक स्वाभिमानी आहे आणि तिथल्या राष्ट्रपतींनी देखील स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्या गरजेत आम्ही शरणागती परत करणार नाही. आणि त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या ज्या घरामध्ये ज्यांच्याकडे स्वतःकडे शस्त्रास्त्र आहे त्यांना सगळ्यांना आम्ही फौजात म्हणजे टेरिटरी आर्मीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी तयार आहोत, असंही आवाहन युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केलं. या प्रकारच्या आव्हानाच्या माध्यमातून असं वाटतंय की सध्या तरी युक्रेन शरणागती पत्करण्यासाठी तयार नाही आहे. पण ज्या पद्धतीनं रशियाला वाटतंय की जेवढा जास्तीत जास्त दबाव हा युक्रेनवर आणता येईल आणि त्यातून नाटोला देखील दबाव आणता येईल. कारण की आपल्याला माहित असेल की नाटोचे कार्यालय आणि नाटोने आपले स्थापना तिथे केल्यानंतर रशिया या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि या युद्धाच्या याच्यामध्ये यांनी घोषणा दिली होती. कारण की व्लादिमीर पुतिनना वाटते की युरोपच्या संदर्भात युरोपसोबत सरळ संपर्क करण्याकरता युक्रेन हा त्यामध्ये अडथळा आणतोय आणि ज्या पद्धतीनं युरोपचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी त्यांनी रशियानी ज्या पद्धतीनं हे सगळं हे युद्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं व्लादिमीर पुतिन जे आहे हे हुकुमशहा म्हणून समज आणि हुकुमशहाच्या पुढे तिथले राष्ट्रपतींनी घोषणा केलेली आहे की आम्ही शरणागती पत्करणार नाही. पण जर जास्त दबाव वाढला तर युक्रेन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. कारण की अगदी बरोबर. आणि त्यामुळे प्रशांत या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या आम्ही तुमच्याकडनं सतत घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी व्हिडिओ जारी करत देशवासियांना आणि सैन्याला संदेश दिलाय. रशिया पुढे कोणत्याही परिस्थिती नाही असं. Good evening, everyone. The leader of the fraction is here. The head of the president's administration is here. Prime Minister Shmyhal is here. Podolyak is here. The president is here. We are all here. Our military are here. Citizens and society are a state, and it will remain so. Glory to our defenders. Glory to our women defenders. Glory to Ukraine. तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या निषेधाचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. भारत मात्र मतदानापासून दूर राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, चीन UAE मतदानापासून दूर आहे आणि प्रस्तावाला 11 देशांचं समर्थन देण्यात आलेलं आहे. चर्चेतून तोडग्याचं भारताचं आवाहन आहे. तत्काळ युद्धविराम करून चर्चा करा. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंतित असून भारताच्या प्रतिनिधींनी UN मध्ये स्पष्ट केलेलं आहे. आत्ताची ही आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय ती म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे आणि रशियाच्या निषेधाचा हा प्रस्ताव आहे. तर भारत या मतदानापासून दूर राहिलेला आहे. भारतानं आपलं मतदान केलेलं नाही, आपलं मत दर्शवलेलं नाही. प्रस्तावाला एकूण 11 देशांचं समर्थन आहे. तर चीन UAE सुद्धा मतदानापासून दूर राहिलेले आहेत.
तात्काळ युद्धविराम करून चर्चा करा, तात्काळ हे युद्ध थांबवा असा प्रस्ताव नमूद करण्यात आला आहे आणि चर्चेतूनच तोडग्याचं भारतानं आवाहन केलं आहे. तर या देशांकडून प्रस्तावाचं समर्थन आहे. आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, अल्बानिया, ब्राझील, गॅबॉन, घाना, आयर्लंड, केनिया आणि मेक्सिको तसंच नॉर्वे या 11 देशांकडून या प्रस्तावाला, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या प्रस्तावाला समर्थन दर्शवलेलं आहे. तर रशिया विरोधात या प्रस्तावात भारत मात्र तटस्थ आहे. आणि आता पाहूयात अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा भारतीयांना बसतोय आणि त्यामुळेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणलं जाणार आहे. यासाठी रोमानियाहून 2 विशेष विमानं आज भारतात येत आहेत. तर यातील एक विमान 1:30 वाजता दिल्लीत दाखल होणार असून दुसरं विमान हे मुंबई विमानतळावर येणार आहे दुपारी 12च्या सुमारास. युक्रेनमधल्या भारतीयांना, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण एक विमान जे आहे ते रोमानियाहून भारतात येणार आहे. यातलं 2 विशेष विमान आज भारतात दाखल होतील. त्यातलं एक विमान हे 1:30 वाजता दिल्लीत दाखल होईल, तर दुसरं विमान मुंबई विमानतळावर दुपारी 12 वाजता दाखल होणार आहे. रोमानियाहून ही 2 विशेष विमानं आज येणार आहेत. युक्रेनमधल्या अडकलेल्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना घेऊन ही विमानं दिल्ली आणि मुंबईत येणार आहेत. सकाळी 9:30 नंतर एक विमान दिल्लीमध्ये, तर दुसरं साधारण 12च्या सुमारास मुंबईत येईल. तर युक्रेनमध्ये जी भयावह परिस्थिती झालेली आहे, ही संपूर्ण जग आता पाहतंय. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत. भारतात परतण्यासाठी त्यांनी मोदी सरकारला विनंती केली आहे. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBSचं शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल बाहेरच स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे तिथल्या बंकरमध्ये ते अडकून पडले आहेत. नेमकी युक्रेनमधली सध्याची स्थिती काय आहे ती त्यांनी माध्यमांसमोर मांडली आहे. तसंच मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे विनंती देखील करतायत. अभी तो बहुत कंडीशन तो बुरी है. नीचे बंकर्स में रखा हुआ है. उन्होंने हमें सिर्फ 10 मिनट्स दिए हैं आने के लिए ऊपर. तो हम फ्रेश फ्रूश हुए हैं, रिस्पॉन्ड किया है. एक दो दिन डिनर तो हमें मिला ही नहीं. ब्रेकफास्ट भी मिला था, फटाफट आगे लंच भी नहीं किया. ये आपको बिस्किट्स, कैमरा वगैरह. ये खाने का इंतजाम आपका कौन कर रहा है? ये हेलो, टोटल कितने बच्चे पूछा? हेलो बेटा टोटल कितने बच्चे हैं? टोटल कितने बच्चे हैं आपके? आपके पास टोटल कितने बच्चे हैं इधर? नीचे होंगे 1000 के पास. 1000 के पास. घर में. तो इंडियन एम्बेसी आपको क्या कह रही है, क्या बात कर रही है आपकी इंडियन एम्बेसी से? हमें कोई अपडेट नहीं है. हमें कोई अपडेट नहीं है. अब क्या गवर्नमेंट से हमें तो क्या- डिनर भी नहीं मिला, कुछ भी नहीं. बस ऐसे ही अभी हमें 10 मिनट्स मिले हैं ऊपर हॉस्टल में रूम में आने के लिए, ताकि फ्रेश फ्रूश हो जाए. ये गई थी अगस्त 25, 2021 में और अभी इसको 6 मंथ्स हो गए. इसका 3rd सेमेस्टर ख़त्म हो गया, 4th शुरू हो गया था. शी हैड स्टिल डूइंग हर स्टडीज़ देयर, बट
कंडीशंस एकदम से इसकी परसों तक तो ऑफलाइन थी क्लासेस। हम इसको कहते थे 15 दिन से हम टीवी देख रहे थे, वहाँ पे न्यूज़ आ रही थी 22, 24, 26 को फ्लाइट्स हैं, अपने बच्चों को बुला लिए वापस। तो हम इसको फ़ोन करते थे तो ये बच्चे हमें दिखाते थे, मम्मा हमारे देखो क्लास ऑफलाइन है, हमारे लेक्चर्स मिस हो जाएंगे, हम कैसे कवर अप करेंगे। 2-3 दिन हुआ है, 300 बच्चा रिफ्रेशर आया है तो ये भी तो पढ़ रहे हैं। सो 20% ओनली स्टूडेंट्स हैड कम देयर एंड 80% आर स्टिल देयर। हमारी यही अपील है प्रधानमंत्री से कि सारे बच्चों को सेफली वहाँ से बंकर से निकाला जाए और सब पेरेंट्स को अपने अपने बच्चे सेफली मिल जाए। बच्चों को एडवाइस यही किया गया है कि अपने नियरेस्ट मेट्रो स्टेशंस में या अंडरग्राउंड बंकर्स जो उनकी बिल्डिंग्स में है वहाँ पे वेट की जाए और अपना खाना पानी स्टोर किया जाए। तो क्या गवर्नमेंट से, पीएम मोदी से क्या आप रिक्वेस्ट करेंगे पीएम साहब से? उनसे हमारी यही रिक्वेस्ट है कि हमें जल्दी से जल्दी इवैक्यूएट किया जाए तक मतलब सिचुएशन खराब होने से पहले, क्योंकि अभी तक यहाँ पे सिचुएशन ऐसी है कि सिविलियंस को कोई प्रॉब्लम नहीं है, बट अगर यहाँ पे सिचुएशन बिगड़ती है तो सूनर और लेटर सिविलियंस को प्रॉब्लम आ सकती है। 26 को फ्लाइट थी तो उनका कल सुबह से तो एयरपोर्ट उन्होंने बंद कर दिया, अब तो कोई चांस ही नहीं है फ्लाइट्स का। तो क्या बात हुई, क्या हालात है वहाँ पे बेटी की? अभी खाना पीना तो वो अपनी तरफ से ही है, जो उनके पास है वो उन्होंने स्टोर किया है, जो कैश थोड़ी बहुत है ना ATM है वहाँ पे, तो वो कार्ड एक्सेप्ट नहीं कर रहे, कैश ही शॉप्स वाले बोल रहे कैश ही दो। तो प्राइम मिनिस्टर सरकार से क्या, सेंट्रल गवर्नमेंट से क्या? सेंट्रल गवर्नमेंट से यही है कि उनकी सेफ्टी, अभी तो चलो वहाँ पे सिविलियंस थोड़े सेफ हैं, तो उससे ज़्यादा हालात बिगड़ जाएं, उससे बेटर है कि आप उनको निकाल लें, पहले वहाँ से इवेपोरेट कर लें। एम्बेसी को उनके फेवर में कुछ सोचना चाहिए। पेरेंट्स के बिना बच्चों का क्या हाल है, सब समझते ही हैं। वहाँ पे पहले तो आने वाली थी तो फ्लाइट बंद हो गई ना, इसलिए वो रुक गई, तो हमें तो डर ही लगता है भाई बच्चा सेफ वापस आ जाए। तो क्या सरकारों से अपील करेंगे, दोनों सरकारों? हम सरकारों से रिक्वेस्ट है जी, हमारी तो देखो गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि हमारे बच्चे को सेफ और वापस लाए। और हमें कुछ नहीं चाहिए, हमें कुछ नहीं चाहिए, हमारे को बच्ची चाहिए अपनी वापस, सेफ आने चाहिए। वो बड़ी प्रॉब्लम हो गई, कल से हमारे नींद नहीं आ रही, परेशानी हो रही बहुत। मेरा नाम घनश्याम दास है जी, और मेरी वो पोतरी है, उससे बड़ी मुश्किल से उसको भेजा है हमने, MBBS के लिए जिद कर रही थी। यहाँ सीट भी MBBS नहीं मिल रही थी, BDS मिल रही थी। मैंने उसको कहा भी ले, कहती नहीं मैं तो MBBS ही करूँगी। पढ़ने में बहुत होशियार है, शौकीन है पढ़ने की। अभी भी देखो उसको हमने 20 तारीख को कंपेल किया कि वापस आ जा, कहती है अभी वहाँ पर ऑनलाइन नहीं है अभी स्टडीज, जब ऑनलाइन स्टडी होगी हम आएंगे। तो जब अपील करना चाहते हो सरकार? मेरी तो यही हाथ जोड़कर प्रार्थना है मोदी साहब से और गवर्नमेंट से, जितनी भी एम्बेसी है उनसे, कि हमारे बच्चों को सुरक्षित सेफ वापस भेज दियो। तर आपण पाहिलं अनेक असे पालक आहेत जे आपल्या मुलांना सुरक्षितरित्या भारतात आणण्यासाठी सरकारला विनंती करतात। भारतातील अनेक मुलं युक्रेनमध्ये आहेत। रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यामुळे शिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या पालकांना चिंता वाटतेय। औरंगाबाद शहरातील साक्षी पवार नावाची मुलगी सुद्धा युक्रेनमध्ये MBBSला ती तिथे शिक्षण घेत होती आणि तिच्या कुटुंबासोबत आणि युक्रेनमधील साक्षी पवार सोबत व्हिडिओ कॉलवर बातचीत करतानाचा एक व्हिडिओ जो आहे तिच्या कुटुंबियाशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। हाय साक्षी, साक्षी कशी आहेस तू तिथं? पण तुझा आवाज, तुझा चेहरा थोडा असं वाटतोय की तू काळजीत आहेस। काळजी वगैरे नाही करत। अच्छा, बरं आता तुझ्या आजीचा पहिलं हे करेल, आजीशी बोल। आजी काय म्हणताय ती साक्षी आज तुमच्या जवळ नाही? साक्षी ते काय चार आहे सारा दिसत होती चवाला, चांगली आहे। काय काळजी वाटेल तुम्हाला? काळजी आता याशी वाटत नाही, दिसायला मग चांगली दिसते, पण आता पुढे वातावरण कसं आहे माहित नाही, त्याच्यासाठी जीव लागला, दुसरा काही नाही। नाही ते तुम्हाला काळजी वाटू नये म्हणून ती हसत बोलू शकते। असं जरी बोलती पण आता ते लांबच आहे ना आमच्यापासून, शेवटी आता अशा प्रश्न आला म्हणून आमच्या जीवाला धाकधोकच आहे ना। अच्छा, मग दुसरं काय वाटत नाही आम्हाला, त्या जर मला घेऊन जात आम्ही घेऊन येऊ तिला। हा, साक्षी यायला तयार आहे का साक्षी तू? आम्हाला काय ते शिक्षण ती म्हणते क्लास चालू नाही येणार। आई आहे साक्षीची, काय म्हणाल ताई?
निश्चितच एक आईचं मन मला माहीत आहे की हे नसल्यामुळं तुम्हाला अडचणी येतच असेल, काळजी वाटत असेल. हो, काळजी तर वाटतीच, पण जर समजा युद्ध जास्त वाढलं तरच भीती जास्त वाटेल. हं. आता सध्या तर तिथं व्यवस्थित आहे सर्व. साक्षी बोल, तुझ्या आईला उत्तर दे. ती 2-3 वेळा फोनवर बोलते माझ्याशी. हो बोल, उत्तर दे, आई काय बोलते. कशी आहे? चांगली आहे मस्त. जेवण केलं का? हा करायचंय आता. क्लास संपला का? सकाळ नाश्ता केला म्हणा. ठीक आहे. नाश्ता केला होता का? नाही क्लास होता ना सकाळी लवकर. बरं बरं ठीक आहे. आपण बघतोय त्यांचे वडील सुद्धा आहेत. निश्चित आई वडिलांना काळजी आहे. दादा काय म्हणाल, एकंदरीतच थोडंसं काळजी करण्याचं वाटतंय, मात्र साक्षी त्या ठिकाणी सुरक्षित आहे अजून. कसं आहे साक्षी, तू तुझ्या कॅम्पसमध्ये तुला सुरक्षित वाटतंय, पण तुला दोन्ही देशातल्या घडामोडी, रोज घडणाऱ्या घडामोडी याचा अंदाज विद्यार्थ्यापर्यंत कोणतंही कॉलेज मॅनेजमेंट लवकर जाऊन देत नसतं. पण आम्ही सोशल मीडियातून आणि मीडियातून हे सगळं बघतोय, तर थोडं भीतीसारखं वातावरण आहे. आता आपल्या सुदैवाने हे वाढू नये, वाढलं ना तर तुला आणायची वेळ नक्कीच येणार आहे, कारण परिस्थिती जास्त बिघडली तर याचे परिणाम जगावर होणार आहे. आणि तू तर जवळच आहे त्यांच्या, म्हणजे युद्धभूमीच्या तू फार अशी दूर नाही आहे. तू तुझ्या आई वडिलांना काय सांगशील तिथं बसून? काळजीत आहेत सगळे. आजी खास करून, आजीच्या डोळ्यात पाणी आलं होतं आता तुझ्याशी बोलताना. मी हेच सांगेल की काळजी करू नका. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर आता पिंपरी चिंचवडमधील कोमल पवार ही देखील विद्यार्थिनी युक्रेनमधून सुखरूप परतली आहे. लष्कराच्या तुकड्या युक्रेनमधील खार्की शहरात दाखल झाल्यानंतर हॉस्टेलच्या तळघरात अनेक विद्यार्थी लपले आणि एकूण तिथील काय परिस्थिती आहे याबाबत कोमल हिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. युद्धजन्य स्थितीमुळे युक्रेनमधले जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि दिवसेंदिवस तिथली परिस्थिती हाताबाहेर जाते. मात्र 24 तासापूर्वी युक्रेनमधनं कोमल पवार पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप दाखल झाली. ती तिच्या आईवडिलांसोबत आत्ता आहे आणि तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे ती आली म्हणून, आणि त्याचबरोबर भीतीही आहे. आता तिथली परिस्थिती काय आहे आपण कोमलकडनं जाणून घेऊया. कोमल, अजूनही तुझ्या संपर्कात तुझे मित्र आहेत, काय परिस्थिती आहे तिथली, आणि तू युक्रेनला कधी गेली होती आणि काय कारण होतं जाण्याचं? मी युक्रेनला 2 वर्ष आधी गेले होते MBBS साठी, आणि माझ्यासोबत खूप इंडियन स्टुडंट्स पण आहेत तिथे MBBS साठी. आणि 2 वर्ष झालं मी तिथेच आहे, पण कधी जाणवलं नाही की तिथली परिस्थिती इतकी बेकार होऊ शकते. जोपर्यंत मी तिथे होते तोपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं होतं की पॅनिक होऊ नका, इतकी वाईट परिस्थिती होणार नाही आहे. थोडं दिवस तुम्हाला असं म्हणजे जाणवेल की सांगतील की तुमच्यासोबत असं इतके मोठं काहीतरी होईल, बट काही असं होणार नाही आहे, सगळं नॉर्मल होईल. आणि पण मी ज्या दिवशी येईल त्या दिवशीपर्यंत सगळं नॉर्मल होतं. पण आत्ता मी माझ्या फ्रेंड्ससोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर त्यांनी सांगितलं की खूप वाईट परिस्थिती आहे. त्यांना हॉस्टेलच्या बंकर्समध्ये ठेवलेलं आहे. त्यांना खाणं-पिणं याची खूप म्हणजे हे होतं आहे, प्रॉब्लेम्स होत आहेत. थंडी पण तिथे खूप आहे. बंकर्समध्ये ना हीटर्स आहे ना काय. ते कसे सर्व्हाइव्ह करतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. माझा एक फ्रेंड आहे, तो म्हणतो ब्लास्टचे आवाज येत आहेत. कोमल, इतकी भीती वाटते की कधी आमच्या अपार्टमेंटवर ब्लास्ट येईल याची आम्हाला खूप भीती वाटते. सो खूप वाईट परिस्थिती आहे तिथली. आणि त्या संदर्भातले की व्हिडिओ सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे. आणि हो. काय एकंदरीत कोणतं शहर आहे आणि काय होतंय तिकडे आता? त्याने मला 1-2 व्हिडिओजही पाठवले तिथले, म्हणजे परिस्थितीचे. ते खार्कीवमधले आहेत. आम्ही सगळे स्टुडंट्स खार्कीव इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमधले आहोत. सो हां, खूप वाईट परिस्थिती आहे तिथे. तिच्या अंगावर शहारे येतात आत्ताही ती सगळी परिस्थिती सांगताना. तिची आईला आपण बोलूया. तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. खरं तर कोमल सुखरूप आली आहे हे समाधान आहेच, मात्र हो. आणखी विद्यार्थी ते आहेत आणि एक आई म्हणून तुम्हाला त्या भावना व्यक्त झाल्या. हो, तिचे स्टुडंट जे तिच्या जवळचे, की मी त्यांना व्हिडिओ कॉलवरती वगैरे बोलायची तिच्यासोबत. मग त्यांची खूप आठवण येते. मी त्यांच्यासारखे कॉन्टॅक्टमध्ये आहे. रात्रीपासून माझे त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल्स वगैरे झाले. खूप घाबरलेली आहेत, मुलं रडत होती. मग खूप वाईट वाटत होतं. व्हिडिओ सूरज करकस, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.
तर रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत. लोणावळ्यातील मोनिका दाभाडेसह अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही आहेत आणि भारतात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची चिंता सुद्धा वाढली आहे. मोनिका ही खरं तर MBBSचं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली, मात्र सध्या तिथं उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चिंता वाढलेली असून सरकारनं या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी सुखरूप परत आणावं यासाठी विनंती केली जाते. या विद्यार्थ्यांचे पालक देखील आपल्या मुलांच्या सुखरूपतेसाठी देवाकडे प्रार्थना करतात. तिथून त्यांनी सरकारने त्यांची सोडायची हे करायचे, फक्त त्यांना एअरपोर्ट परत हे करायचं, कारण 2 दिवस झाले ना ते तिथंच अडकून बसलेत. आणि असे बरीच मुलं आहेत तिथं. तर आता सरकारला एवढीच मागणी आहे आमची की सरकारने तिला बॉर्डरपर्यंत सोडवायची व्यवस्था करावी, कारण का तिथून ते बाहेर निघायला त्यांचे काय हे नाही, बाहेर निघू शकत नाही, कारण कधी काय होईल, काळ कधी काय करेल ते सांगता नाही येत. त्याच्यामुळं आम्ही मुलीला भरपूर शिक्षण दिलं, तर तिने बघता येतपर्यंत यावं, सरकारला एवढीच मागणी आहे. तुमचं फोनवर बोलणं होतं तिच्याशी? हो होतं फोनवर बोलणं होतं. ते व्यवस्थित आहे, पण सरकारने तेवढं काम करावं का तिला इठ्ठ्या सोडवायची. तर आपण पाहिलं मुलीच्या चिंतेपोटी वडिलांना अश्रू देखील अनावर होत आहेत. आपलं बाळ जे आहे, आपली मुलगा कधी घरी सुखरूप परत येतील याची पालक वाट बघतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधल्या जळगाव लष्करवाडी येथील रहिवासी ऐश्वर्या सावंत ही देखील सध्या युक्रेनमध्ये अडकलेली आहे. मात्र ती सुखरूप असल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली असून ऐश्वर्याचे वडील दापोली अर्बन बँकेच्या दापोली शाखेचे माजी व्यवस्थापक आहेत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या ही युक्रेनमधील ऑडिसी या शहरामध्ये राहते आणि तिथे वैद्यकीय शिक्षण घेते. तर रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी सुद्धा युद्धजन्य स्थिती जैसे थेच पाहायला मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. वणीचा सुपुत्र अभिनयन रामकाळे हा MBBSच्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी तिथे अडकल्यामुळे त्याला तातडीनं आपल्या देशात आणावं यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी त्याच्या कुटुंबियानं केली आहे. इथं बॉम्बस्फोट झाल्यामुळे तिकीट रद्द झाला आणि तो सध्या त्या एरियात आहे. बुकोविनिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी चेरोविस्ट, तो तिथं सध्या व्यवस्थित आहे. तर ते ताबडतोब त्यांनी हे करून जे विद्यार्थी अडकलेले आहे ते काढण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. तर युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकलेले असून त्यामध्ये अकोला शहरातील VHB कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅक शारोन निक्सन या 20 वर्षीय युवकाचा देखील समावेश आहे. जॅक या टोपण नावानं या परिसरात ओळखल्या जात असलेल्या जॅक शारोनला सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. जॅक हा युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरातल्या डायलोहेलिस्काय नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये MBBSच्या 2य वर्षाचा विद्यार्थी आहे. आणि सध्या तिथं परिस्थिती टेन्सच आहे, कारण ते MBCमध्ये जरी असला तर त्यांना शाळेमध्ये त्यांना शेल्टरमध्ये ठेवलेलं आहे इंडियन एम्बसीने आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जसं त्यांना वेळ मिळेल त्यांना बस अरेंज करून त्यांना बॉर्डर क्रॉस करून त्यांना तिथून त्यांना फ्लाईट एक्झिट करायची आहे, तिथून त्यांना पोहोचवण्यापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जैसे हमने सुना कि वहाँ पर अटैक हो गया तो हम घर में बहुत टेंस हो गए, बहुत विचलित हो गए, क्या करना समझ में नहीं आया. फिर हमने बच्चे के कहा कि आप सीधा कीव एम्बेसी इंडियन एम्बेसी चले जाएं. कीव एम्बेसी पहुंचने के बाद में वहाँ पर एम्बेसी वालों ने उनको शेल्टर दिया, पास में एक स्कूल है वहाँ पर एकोमोडेट कर दिया और टोटल वहाँ पर अभी 200 बच्चे हैं. 4 नातेवाईकांनी येऊन आमच्याकडे त्यांचे नावं दिलेले आहेत. आमच्या टीमनी त्यांच्याशी संपर्क साधला, ते सद्यस्थितीत सुरक्षित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. ही माहिती राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत जे पुढच्या सूचना येतील किंवा जे काही मदत लागेल तर निश्चितपणे केंद्र शासनाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यवाही सद्यस्थितीत करत आहे.
तर रशियानं युक्रेनवर हवाई हल्ले केल्यानं युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनचे अनेक एअरपोर्ट देखील आपलं लक्ष केलंय. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत आणि या परिस्थितीत चर्नोव्स्की आणि त्या आसपासच्या भागातल्या सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसच्या माध्यमातून रोमानिया विमानतळावर नेलेलं आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा पाठिंबा मिळत आहे. तर सकाळी 11:30 वाजल्यापासून खासदार संभाजीराजे उपोषणाला बसणार असून आरक्षणासाठी सरकार ठोस भूमिका घेत नसल्यामुळे संभाजीराजे आमरण उपोषण करणार आहेत. तर आजपासून खासदार संभाजीराजे आमरण उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानावर सकाळी 11:30 वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात होणार. आणि आता बातमी आहे नाशिकहून. एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे नाशिकहून मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलक रवाना झालेले आहेत. संभाजीराजेंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते नाशिकहून मुंबईला रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून 2000हून अधिक समर्थक मुंबईला येत आहेत. तर सकाळी 11:30च्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज आमरण उपोषण करतायत आणि यासाठी आता नाशिकहून समर्थक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते निघालेले आहेत. ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलक रवाना झालेले असून आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास 2000हून अधिक समर्थक नाशिक जिल्ह्यातून मुंबईला रवाना झाले. तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे आज सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक मुंबई येथे स्मारकास अभिवादन करत 11:30च्या दरम्यान उपोषणाला सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे भोसले आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे हा उपोषणाचा पवित्रा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह घेतलेला आहे आणि त्यासाठीच आता मराठा आंदोलक नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे आपण जाऊयात. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी 11 वाजता हुतात्मा चौकामध्ये अभिवादन करत आझाद मैदानात खासदार संभाजीराजे भोसले आज मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे आमरण उपोषण करतात आणि दुसरीकडे आता नाशिकहून मराठा आंदोलक जे आहेत ते देखील हजारोच्या संख्येनं मुंबईला रवाना झालेत. सुप्रभात मिनाली. म्हणजे की आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा एवढ्यासाठी मानला जातोय की खरं तर म्हणजे आपण म्हणतोय की रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर विचारावर कोणताही राजकीय पक्ष असो राज्य करतो, पण त्यांच्याच वंशजाला आज उपोषणाची सुरुवात करावी लागते हे खेदजनक नक्कीच म्हणावं लागेल. म्हणजे आझाद मैदानवर खासदार संभाजीराजे छत्रपती ज्या पद्धतीनं आंदोलनाला बसतायत त्यांच्या मागण्या या फलकांवर सुद्धा त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. म्हणजे आपण बघतोय की कशा प्रकारे मराठा समाजाला दुर्लक्षित केलं गेलं. खरं तर मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले होते ते मोर्चांनी इतिहास घडवला. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा त्याची नोंद झाली, कारण ज्या पद्धतीनं अशिस्तबद्ध मूक मोर्चे लाखो लोक एका विचारासाठी एका मतासाठी रस्त्यावर येतात, आणखीन तो जो विचार आणि मंत्र जो जागा करतात तो सगळ्यात महत्वाचा आहे. युवराज संभाजीराजे जरी एकटे या ठिकाणी आंदोलनाला बसणार असले, उपोषणाला बसणार असले, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हजारो मराठा समर्थक या ठिकाणी दाखवलं होतं. आपण आता बघतोय नाशिकहून सुद्धा खूप मोठा या ठिकाणी आलेला आहेत. करण गायकर समन्वयक सुद्धा इथे आहे. आज तुम्ही या ठिकाणी इथे आंदोलनाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलात. राजे तर एकटेच बसणार आहे, मग
राजे जरी एकटे बसणार आहेत, पण हा समाजाचा प्रश्न आहे. राजे समाजाच्या भवितव्यासाठी बसताय. म्हणून आपण या ठिकाणी बघाल, नाशिकमधनं आता घोटी टोल नाक्यावरून जवळपास हजारो मराठे समाज बांधव, महिला, पुरुष, मुलं सगळे क्रॉस झालेले आहेत. 11 वाजेपर्यंत ह्या आझाद मैदानावर बसायला जागा राहणार नाही. राज्य सरकारला आमची विनंती आहे, काय मागण्या मागितल्या तुमच्याकडे? पॅसिफिक 5 मागण्या ज्या तुम्ही एका मिनिटात सोडू शकतात. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुमची इच्छाशक्ती जर नसेल तर महाराष्ट्र पेटेल. कारण अभाव आहे इच्छाशक्तीचा. राजे बसता आज आंदोलनाला आसूड घेऊन तुम्ही आले आहात. आसूड घेऊन याच्यासाठी आलोय. 58 मोर्चे निघाले. राजांनी बी मागच्या वेळेस ठिय्या आंदोलन केले, तरी या सरकारला घाम फुटत नाही. म्हणून केले सगळं पाहिजे. मी अमरावतीवरून आलेली आहे आणि आमचे जे बांधव आहे हे सगळेजण त्याच्यासाठी फक्त आम्ही तुमचा एक शब्द महत्वाचा की आमची सहनशक्ती संपली म्हणून मराठा क्रांती मोर्चासोबतच मराठा ठोक मोर्चाचा सुद्धा उगम झाला. बरोबर आहे. अगदी मराठा समाजाच्या ज्या भावना आणि संवेदनासोबत सरकारने या आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही या सर्व सरकारने जो हस्तक्षेप मराठ्यावर अन्याय अत्याचाराचाच लावलेला आहे. म्हणून आज महाराष्ट्रातील सगळं तरुण भगिनींच्या सगळ्याच्या उग्र अशा भावना या ठिकाणी झाल्या. बरोबर, पण 4 दिवसापूर्वी सरकारनं एक बैठक सुद्धा घेतली होती वर्षावर मराठा आरक्षण उपसमितीची. त्या बैठकीमध्ये बरेच मंथन झालं. काय मग त्याचं काही तुमच्यापर्यंत? त्याच्या अगोदर आम्हाला बैठकीनं आश्वासन खूप काही दिलेले आहेत, पण आता आम्हाला आश्वासन तसे पोकळ आश्वासन नकोय. आम्हाला आता निर्णय पाहिजे. असे निर्णय आहेत हे शासनाच्या हातात आहेत. जे आरक्षण आहे ते न्यायालय प्रक्रियेत आहे, पण जे निर्णय आता सध्या जे मागण्या आहेत आमचे, जे सारथीचे असेल, ज्या विविध मागण्या आहेत, राज्य सरकारच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत निदान त्या विषयावर तरी राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. आग्रही आहे मराठा सगळे आंदोलक, मराठा सगळे राज्यात निघाले होते. या राज्यांनी, या सगळ्या मोर्चांनी एक इतिहास घडवला होता. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे, छत्रपतींनी खरं तर राज्य कसं असावं हे खऱ्या अर्थानं आदर्श उदाहरण घालून दिलं. मराठा समाज असो किंवा मराठा आज त्यांच्याच वंशजांना आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याची वेळ येते. याच्या इतकं दुर्दैव कोणतं आणि नाही. त्यामुळे या उपोषणाचे सगळे अपडेट्स जे आहेत तिथल्यासाठी जे आहेत त्या आम्ही तुमच्याकडनं आज दिवसभरातून जाणून. धन्यवाद. आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.